नमस्कार, आपण पाहत आहात केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. बातमी मागचं सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह. केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 155चा गैरवापर केल्याचा आरोप करत कवठ्या महांकाळच्या तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप मोरे यांनी केली. सामायिक खाते फोडून स्वतंत्र हिस्से आणि खाते क्रमांक निर्माण केल्याचा आरोप करत त्यांनी महसूल मंत्री, अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त पुणे आणि सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. संदीप मोरे यांच्या तक्रारीनुसार कवठ्या महांकाळ येथील एका गटातील जमीन सामायिक स्वरूपाची असताना फेरफाराच्या माध्यमातून पूर्वीच्या खाता क्रमांक आणि क्षेत्रफळात बदल करण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्तींच्या नावावर स्वतंत्र क्षेत्रफळ दाखवून स्वतंत्र खाते निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. कलम 155 अंतर्गत तहसीलदारांना केवळ अभिलेखातील चुका दुरुस्त करण्याचे मर्यादित अधिकार असताना या अधिकाराचा वापर करून सामायिक जमिनीचा स्वतंत्र हिस्से निर्माण करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. संबंधित फेरफारमध्ये तहसीलदार यांच्या आदेशाने खाता दुरुस्तीचा आदेश प्राप्त झाला असा शेर असल्याचाही दावा करण्यात आला. सामायिक मालमत्तेचं कायदेशीर विभाजन करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची स्वतंत्र प्रक्रिया आवश्यक असताना केवळ कलम 155च्या आधारे स्वतंत्र हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप संदीप मोरे यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून कवठ्या महांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. चौकशी निष्पक्षपणे होण्यासाठी त्यांची जिल्हाबाहेर बदली करावी अशी मागणी करण्यात आली. मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही संदीप मोरे यांनी दिला. यावेळी राहुल कांबळे, मोहसन शेख, सुधाकर उर्फ दादू कांबळे आणि सुभाष दुधाळ उपस्थित होते. महिन्यामध्ये राज्याच्या महसूल विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 155चा गैरवापर केल्यामुळे पुण्यातील 15 उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कवठे महांकाळ तहसीलदार अर्चना कापसे यांनी तसाच प्रकार कवठे महांकाळ शहरामध्ये केलेला आहे. कवठे महांकाळ शहरामधील एका गटातील सामायिक क्षेत्र हे कवठे महांकाळ तहसीलदारांमध्ये कार्यरत असणारे एका तलाठ्याच्या पत्नीने खरेदी केले. परंतु हे क्षेत्र सामायिक असतानासुद्धा कवठे महांकाळच्या तहसीलदारांनी त्या सामायिक क्षेत्र बाजूला करून त्याला एक स्वतंत्र खाते क्रमांक दिला. त्यानंतर तहसीलदार यांना आदेश नसतानासुद्धा संबंधित तहसीलदार यांनी खाता दुरुस्ती करण्याचा आदेश प्राप्त झाला आणि याप्रमाणे नोंद प्रमाणित करण्यात आली. अशा प्रकारची नोंद संबंधित तलाठी यांनी धरलेली होती. खरं तर एखादा सामान्य माणूस जर तहसील कार्यालयामध्ये गेला तर चप्पल झिजूपर्यंत ह्या तहसीलदारबाई काम करत नाहीत, परंतु आपल्या भालदार चोपदाराची कामे मात्र तत्परतेने करतात. आणि म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे या संबंधित कवठे महांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांची तक्रार दाखल केली आहे. लवकरच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे या तहसीलदारांची तक्रार दाखल करणार आहोत. आणि ज्याप्रमाणे पुण्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे कवठे महांकाळच्या या तहसीलदार अर्चना कापसे यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि या कारवाईच्या दरम्यान त्यांना त्या पदावरून दुसरीकडे जिल्ह्याच्या बाहेर त्यांची बदली करावी. अन्यथा सर्वजण मिळून त्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर जनतेच्या रोषाला या प्रशासनाला सामोरं जावे लागेल.